स्वराज्याचे 8 आधारस्तंभ तर माहिती असेल, पण त्यांचे काय काम माहितीये का? चला जाणून घेऊया राजांचा इतिहास भाग 2 मध्ये. केवळ तलवारी चालवून नाही तर उत्तम प्रशासकीय व्यवस्था उभी करून महाराजांनी स्वराज्य चालवले. त्यामधील अष्टप्रधान मंडळ. पहिले येतात पंडितराव, मोरेश्वर पंडित, धार्मिक कार्यभार दानधर्म करण्याचे काम कर. नंतर येतात मुख्य प्रधान, मोरोपंत पिंगळे. महाराजांनी राज्यातील महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार यांना दिले. त्यानंतर येतात अमात्य, रामचंद्र निळकंठ. स्वराज्याचा सर्व आर्थिक हिशोबाची जबाबदारी यांच्याकडे होती. यांच्यानंतर येतात सेनापती हंबीरराव मोहिते, स्वराज्याचे सेनेचे प्रमुख. यांच्यानंतर येतात सुमंत रामचंद्र त्र्यंबक. यांच्याकडे परराष्ट्रीय धोरण, राजदूतांची नेमणूक करण्याचे काम होते. यांच्यानंतर येतात सचिव अण्णाजी पंत, जमीन महसूल व्यवहार आणि पत्र व्यवहाराची जबाबदारी यांच्याकडे होती. नंतर येतात मंत्री दत्ताजी त्र्यंबक, महाराजांच्या व्यतिरिक्त बाबींची जबाबदारी राखणे हे यांच्याकडे होते. सगळ्यात शेवट येतात न्यायाधीश, लोकांना योग्य न्याय मिळत आहे की नाही हे बघण्याचं काम न्यायाधीशांकडे होते. धन्यवाद.